आज आपण संभाजीनगर जिल्ह्यानंतर आता जालना जिल्ह्यात आलो. जालना जिल्ह्यातील लोकांना काय वाटतंय आणि अंबड आणि बदनापूर मधल्या लोकांना काय वाटतंय? आमदार काय आता जरंगी पाटील जे सांगते मराठा समाज. आमचं काय जरंगी पाटीलचे संबंध बदनापूर कोण होगा आमदार? आमदार होगा महाविकास आघाडी. सरकार आघाडीची यायला पाहिजे. महाविकास आघाडी. हा नमस्कार मंडळी, मी शरद पवार महाराष्ट्र अपडेट मध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण संभाजीनगर जिल्ह्यानंतर आता जालना जिल्ह्यात आलो. जालना जिल्ह्यामध्ये आपण पहिला मतदारसंघ हा अंबड बदनापूर हा मतदारसंघ निवडलेला. या मतदारसंघातलं पुढचं चित्र कसं असेल, कोण असेल भावी आमदार, कोण असेल, कोणाची सत्ता असेल महाराष्ट्रामध्ये, आज जाणून घेऊयात. जालना जिल्ह्यातील लोकांना काय वाटतंय आणि अंबड आणि बदनापूर मधल्या लोकांना काय वाटतंय? काय वाटतं मामा, कोण होईल आमदार, कोणाची येईल सत्ता? आमदार काय आता जरंगी पाटील जे सांगतील मराठा समाज. अजून आता सध्या तर नाही, आता काय वाटतं? सध्या काही नाही. कोणाचं चित्र वाटतं तुमच्या मतदारसंघात? सध्या तेच आहेत आमचं वार. कोणाची येईल सत्ता? मराठी भाजपची, वार. काँग्रेसची? महाराष्ट्रात काँग्रेसची काँग्रेसची. शिवसेना. अच्छा, काय वाटतं मामा, या नाही इकडे जरा. हा बोला. काय वाटतं, कोण होईल आमदार? महागाडी महाविकास आघाडी. कोण आहे उमेदवार महाविकास आघाडी? आता जे देतील ते त्यांना टाकावं लागेल ना. कोणता उमेदवार त्याला महागाडी ना. भाजप आपल्या शिवसेनेचा देऊ का काँग्रेसचा देऊ? कोण आहेत उमेदवार तुमच्या मतदारसंघात? कोण आहेत महाविकास पहिला आघाडी? बाबू चौधरी होते, हा. पण ते तांबडे रिंगणात कोणाचं कोण नाही. आता कोण रिंगणात येईल? रिंगणात 2-3 जण पण आता त्याच्यात सगळ्यात जास्त संपर्क कोणाचा आहे मतदारसंघात? संतोष तांबडे. जुने जरा फेरे ती. अच्छा, काय वाटतं मग महाराष्ट्रात कोण येईल महाविकास आघाडी? आणि तुमच्या इथं कोण होईल आमदार? बाबा आपण वैयक्तिक एकदम काय समजून तरी पण अंदाज? नाही जमता येत ना. हा बरोबर आहे ना. काय वाटतं, आमचं काय जरंगी पाटीलचे संबंध शेतकऱ्याचे प्रश्न सुटले का? काहीच नाही, रुपये नाही हो शेतकऱ्याला. त्या काँग्रेसच्या त्या टायमाला तर बरं होत. अनुदान नाही, काय नाही, यायला पाणी नाही, गावात पाणी 15 साल प्यायला आहे. आमदाराचे काम आहे का तुमच्या? आमदाराचे काय, आमदार तर येईना बी. आता काय भानगड झाली हो? आमदार येईना. आरक्षणामुळे का? हो ना. आरक्षण जास्त. आरक्षण भेटलं का? काय वाटतं मामा, बरं कोणाच होईल, कोण होईल आमदार? त्याचं काय सांगा, त्याला मत जे आतापर्यंत येईल. क्या लगता कौन होगा आमदार यहाँ का? बदनापूर को कौन होगा आमदार? आमदार होगा महाविकास आघाडी. कौन है महाविकास आघाड़ी के उम्मीदवार? कोई भी चेहरा आया नहीं अभी सामने. अच्छा, भाजपा ने किया का अच्छा काम 5 साल में? काम से पण ये विमे के काम नहीं हुए हमारे. फळबागायती का कितना विमा जमा हुआ आपका? क्या सोयाबीन के 1500 आए थे. अच्छा, तुम क्या खेती करते? खेती करते आप किधर गए थे? और हमारे अच्छा अच्छा, आमदार साहब आते क्या इधर? आते हो जाएंगे बोलते, काम नहीं हो रहा. क्या लगता है कौन होगा आमदार? आप क्या बता सकते हैं कौन आएगा? बताना तो पड़ेगा. हमारा आरक्षण का भी मुद्दा है. अच्छा, वो भी मुद्दा इम्पॉर्टंट. काय वाटतं, कोणाची येईल सरकार? आता काय जिकडे मतदान होईल ते सरकार येईल. तुम्ही मतदान करणार आहे ना? हा, काय वाटतं, कोणाला मतदान करावं, कसं आहे, काय चित्र आहे? तुम्ही जाणते, तुम्हाला चांगला अभ्यास आहे. पंजाकडे मतदान करतात. पंजा नाही इथं, इथे घड्याळ राहती, नाही तर मग कमळ राहत. हा, जुने पंजाचे. भाजप करते चांगलं काम? भाजप पक्ष चांगला आहे का? चांगला होता, आता नाही चांगला. मग कोणता पक्ष चांगला आहे? आता हे बरं वाटत पंजा आणि घड्याळवाला. अच्छा, घड्याळ म्हणजे अजितदादाची का शरद पवारची? हे आपली टोपी साहेबाची. अच्छा, टोपे साहेब इकडे ना. आता ते येते नाही इकडे, तेव्हा आलते ना, आहे की नाही? चला, हे. काय बाबा, काय म्हणता तुमचा अनुभव, काय वाटतं महाराष्ट्रात चित्र? सरकार करते चांगलं काम? भाजपच पाहिजे आम्हाला. कमळ. अलेक पीक विमा येते आश्वासन देऊ राहिले, कर्ज माफ करणार आहे. काय आम्हाला काय कळतं याच्यातला? अरे कसं काय, तुम्ही आता एवढ्या दिवसापासून मतदान करताय. वा 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 वा, भारी बोलताय तुम्ही. काय कळतं आम्हाला याच्यातलं? हा, काय वाटतं? कोण आवडत तुला आता? आता काय आहे ना, पाटील जे सांगतील ते करू. कोणता पक्ष आहे? जरंगी पाटील अच्छा, जे सांगतील. पाटलाच्या पक्षात. हा, जे ते सांगतील ते करू. आता काय त्यांचा आदेश काय येतो?
सरकार तुम्हाला आरक्षण देत नाही. मग आता काय सरकारच्या बाजूने आहे का विरोधी पक्षाच्या बाजूने? नाही मग आता ते जरांगे पाटला कोणाची ना आम्ही जे सांगते तेच आहे आता. आदेश आदेश आमचा पण तेच निर्णय आहे. जरांगे साहेब. हो, ते जे निर्णय घेतील ते. गावात लोक म्हणते की मराठा ओबीसी भांडणं चालू आहे, काय कसं आहे चित्र गावात? आम्ही नाही तर नाही शहरातून आलो. नाही नाही भांडण करीतच नाही. त्यानं सांगितलं भांडणच करायचं नाही कोणाचं गुपित भांडणं गिंडणं नाही करणार आमचे. भांडणं गिंडणं नाही. एक सुद्धा भांडणार नाही आमची. वा, वा. चांगलं, एकोपा चांगला. हा असं पाहिजे. कैसा वातावरण तुम्हारे इधर? बदनापुर में गांव में क्या है, अभी गांव का तो छोड़ो, सब तरफ का एक ही है। हमारा ये बोलना है, कोई भी पक्ष आओ या कोई भी हो, मगर जो है तो काम विकास काम का जो है तो प्राधान्य होना। तो क्या है, कोई भी आ रहा कोई भी जा रहा, मगर जो है तो किसानों के ऊपर ध्यान देने होना। आज जो है तो किसानों की हालत क्या है, जो है तो लोगों के कर्जे माफ होने चाहिए। बैंक के अंदर जो है तो ये जो सिस्टम के ऊपर जो है तो सब बातों में होना। भाव जो है तो किसानों का जो है तो फसलों के दाम, उसका जो खर्चा भी नहीं निकल रहा। हाँ? ये जो है तो ये कौन कर सकता है ऐसा? नहीं, नहीं, नहीं। आपको क्या लगता है कि ये हम कौन सी ये नहीं पार्टी बोलते। आपको न्याय दे सकती है? नहीं, हम ये नहीं बोलते क्या कौन करेगा और कौन नहीं। कारण जे आहे तर तुम्हाला बी माहिती आहे का नाही, विकास काम होणं हे गरजेचं आहे। जसं की शेतकऱ्यामध्ये शेतीमालाला भाव चांगला मिळाला, शेतकरी जो है तो उसके जो है तो मनोबल बनेगा। और जो है तो आप देखो कपास को खर्चा कितना आ रहा है लगाने के लिए, उसको जो है तो कपास के लिए उसको बीज का है, बीज भरण है और पानी का है, सब बात है। उसको शेतकरी को खर्चा भी उतना ही। और जो है तो कपास को भाव कितना है, 7,000 रुपए, 6,000 6,500 रुपए खर्चा कितना जाता है उसका। उसको कपास को बीज भरण है, उसके बाद में फवारनी है, कितनी महंगी फवारनी मार रहा है शेतकरी। आज जो है तो उसका चुनने के लिए, कपास चुनने के वास्ते 1200 रुपए प्रति क्विंटल का जो है तो उसको 1200 रुपए प्रति क्विंटल जो है तो लगता है चुनने के लिए। तो 6,000 में 6,500 में भाव में कपास सब का तो कुछ भी उसका नहीं होता, खर्चा जाजू के शेतकरी के हाथ में कुछ भी नहीं आता। तो हमारा ये बोलना है कि शेतकरी को जो है तो भाव, हमें भाव अच्छा करो कपास के लिए, हर बात के ऊपर तूर को भाव अच्छा होना। क्या लगता है भाजपा करेगी ऐसा? अब ये देखो जो भी क्योंकि आए, पिछला भाजपा का सरकार था, उन्होंने किसानों को आंदोलन को क्या न्याय दिया वो आपको मालूम है? क्या लगता है कि वो उसी तरह वो काम करेंगे या उसमें कुछ अच्छा दिखेगा? नहीं अच्छा दिखने का जो है तो अभी लोगों का एक ये है कि लोग बोलते एक करते एक, तो उसकी वजह से जो है तो सबसे जो काम है विकास काम जरूरी है। विकास काम कौन करना, भाजपा करे या कांग्रेस, किसी ने भी? किसी कोई भी पार्टी से कोई लेना देना नहीं, पार्टी कोई भी आओ, मगर हमारा एक ही बोलना है कि विकास काम जो है तो होना चाहिए। हमारे गांव में अंदर पानी पीने के लिए पानी नहीं है। हाँ, उसके बाद में जो है तो 15 दिन को 1 महीने को नल आते हैं। और जो है तो पानी रहा तो आएंगे, पानी रहा तो अभी पीछे टैंकर से भी पानी का, टैंकर की भी सुविधा 1 तारीख से जो है तो खत्म कर दी, 1 जून से। तो जो है तो हमारा बरसात नहीं हुई क्या? बरसात कम हुई ना, बरसात कम हुई, उसके बाद बावड्या में पानी नहीं है? बोर बावड्या नहीं पानी नहीं हुई ज्यादा। चांगले झाले, मोठे मोठे काम झाले मस्त। पण मी औरंगाबादला राहतो ना, त्याच्यापासून भारी झाली। आता औरंगाबादला राहणार, तुम्ही, तुमचं गाव कोणतं? हेच राहायला लागेल। अच्छा. आणि काय मग इथलचे आमदार साहेबांचं काम कसं आहे? हा चांगले आहे ना। आता आपलं इथं काम करावं, एक नातू आहे इथं, बळीराम दादा गट्टू बसायला आहे ना। हा चांगलं कॉन्ट्रॅक्टर आहे का? हा, इथं भाजपा काम? हा ना। काय सरकार चांगलं आहे का? सरकार चांगलं आहे, मोदी सरकार। आपल्याला पगार नाही लावली, पण पगार लावायला पाहिजे। हा पगार पगार लावायला पाहिजे है ना? सरकार चांगलं आहे. हा ना। शेतकऱ्याला न्याय देते का सरकार? हा, शेतकऱ्याला देते ना? शेतकऱ्याला नाही पगार देत। हा, शेती हा। शेती करीतच नाही का? हा, ते बी आहे. नाही, आता शेती नाही केली 2 वर्ष। काय म्हणते सरकार? सरकार आघाडीची यायला पाहिजे. माहिती आहे सगळं. हा, का? चांगलं काम करते.
त्यांना 2.5 वर्ष भेटले ना. हो ना, मग तेच आम्हाला तेच खंत मग हा. ते लई ते आती केली ते कोणी महाविकास आघाडीला. नाही भाजपला आहे ना. काय कोणता नेता आवडतो तुम्हाला महाराष्ट्रात? आपल्याला काय उद्धव ठाकरे आवडतो, पवार साहेब आवडते, भाजपमधला भाजपला नाही आवडत. फडणवीस साहेबांबद्दल. ते माणूसच नाही पाहिजे महाराष्ट्राला. हे तुम्ही आती केलं फडणवीस. काँग्रेसनं आती केलं. जे सत्ता आहे ती येऊन द्यायला पाहिजे. तुम्ही आले तुमची हिशोबाने आले, ते आलं त्याच्या नशिबाने आला, असं फडाफडीचं राजकारण बिलकुल जमत नाही. त्याच्यामुळे नाराज आहे. नाहीतर आम्ही भाजपचेच होतो, पण आता चुकून भाजपचे. आता मग काय वाटतं? उद्धव ठाकरे नंबर 1 उद्धव ठाकरे. पण सीट नाही आलो त्यांचं जास्त. येणं ना आता त्याच्याबरोबर नाही ना, पाठबळ नाही ना, जास्त पाठवलं किसान के लिए काम कर रहा है किसान. सरकार क्या भी है, किसान का तो निस्ता भूल छापा है, निवळ भूल छापा है. तो अपना ये देखिए ये कर रहे हो. या ना थोडं पुढे या. म्हणजे जरा दोघांचं ऐकू. काय शेतकऱ्यांसाठी काय सरकार दोन्ही काम करतात. पहिलं सरकार आणि हे पहिलं घालून दाखवतो ते काय खऱ्या गोष्टी त्यांच्या. दोन्ही पण उद्धव साहेब नाही, उद्धव साहेब आणि उद्धव साहेबांना घरात योजना राबविली कर्जमाफीची, तशी यांची नाही ना. हा. यांची नाही आहे ना तशी यांची नाही आहे ना घरात. आणि उद्धव ठाकरे साहेब माणूस तुमच्या मतदारसंघात कोण होईल आमदार? आम्हाला आमचं आघाडीचं संतोष सांबरे होईल, नाही तर मग बबलू चौधरी होईल. जे आघाडीचं ज्याला येईल, तिकीट भेटेल. हा आघाडीचं 100% माणूस निवडून येणार आहे यावेळी. आघाडीच्या येणार. ते नाही सांगता येत. कारण का मग ते आपण मजूर लोक आहे. तर मजुराच्या बी समस्या हे घ्या आता. मजुराची बी समस्या आहे ना बा. मंजुराचे आता काय भुमरे साहेबाचाच तिकडे आवाज आहे. पैठणचे काय? नाही, पैठण म्हणजे आपलं वावर आहे. अच्छा. तुमचं गाव कोणतं? रोहिलागड. रोहिनगरला कोणी आमदार? नारायण आहे ना. हा, नारायण कुच. मग काय त्यांचं काम बरं आहे. आता त्याचं काम आता कसं आहे सध्या साहेब, आता त्याला माहिती आहे, आपल्याला काय माहिती मतदार दबा मतदान आहे, पण काय करता आपण. आता आपण आलो आहोत किनगाव या चौफुलीवर. पाहूया इथं चौफुलीवरील नागरिकांना काय वाटतं की त्यांच्या मतदारसंघामध्ये कोण असेल भविष्यातला आमदार. काय वाटतं कोण असेल भविष्यात? आम्हाला म्हणताना नारायणकुचे आमदार. हे आता आहे. कोण महाराष्ट्राला कोणता नेता आवडतो? आम्हाला आमदार नारायणकुचे. महाराष्ट्राला नेता कोण आवडतो? शरद पवार, नरेंद्र मोदी. मोदी महाराष्ट्रासाठी. नारायण कुजे साहेब येतात का तुमच्याकडे? हो येतात. हॉटेलचं भजे खाल्ले का? आमच्या हल्ली भजी खाल्ले जेवण करते, त्यापासून साधा जेवण करते. काय वाटतं मामा कोण होईल आमदार तुमच्या मतदारसंघात? ज्याला तिकीट भेटेल ते आमदार होईल ना का आधीच होईल. मला वाटतं मी आमदार व्हा. वा ना मग काय तुम्हाला होय, तिकीट जे आणीन तो कोणत्या पार्टीकडून काय? आम्हाला वाटतं राष्ट्रवादीचं भेटलं पाहिजे तिकीट. राष्ट्रवादी 2 आहे. आणि हे पवारगड. पवार साहेब. महाराष्ट्राला कोणता नेता आवडतो? शरद. का? शरद पवार. का? शेतकऱ्याची जाणीव आहे त्या माणसाला, जुना माणूस आहे. काय वाटतं कोण होईल आमदार? काय आमदार तर जरा जडत दिसतो, कुठे होईल. त्यांनाही काम केले लोक, 100% काम केले लोकांना त्या. आणि पुन्हा बच्च्याचे नावानं ओळखीत होते. आम्ही विरोध मध्ये राहतो, मुसलमान आहे आम्ही, पण ते कामाला केली त्या माणसाला, त्याच्याकडे लोक लक्ष देत नाही. काय वाटतं बाबा? कुठे साहेब येणार आमच्याकडे, काय सारे काम केले भाऊ त्यांना. 5-5, 10-10 लाख रुपये दिले एका गावात. मग आता त्याचं तकदीर पुढं पडतो राहतो, पण जर सध्याला किती सारी. महाराष्ट्रातला कोणता नेता आवडतो? ते काय नेते फडणवीस, शरद पवार, ते नाही समजत मला. कोणते नेते कोणते काय वाटतं दादा? डॉक्टर संजय पवार हे इच्छुक उमेदवार आहे या मतदारसंघात. महाविकास आघाडीतून उभं राहण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मातंग बौद्ध समाजातून नेता रिझर्व्ह कॅटेगरी असल्यामुळे आमचा प्रयत्न असेल की आम्हालाच तिकीट मिळावं. आमचे उमेदवार. नमस्कार सर. काय वाटतं काय मतदारसंघात चर्चा आणि कशी आहे तुमची तयारी? महाविकास आघाडीसाठी अनुकूल वातावरण आहे. सध्याच्या जे लोकप्रतिनिधी आहे त्याच्यावर प्रचंड नाराजी आहे.
त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार हा नक्कीच इथून या मतदारसंघातून निवडून येईल. तुमच्या पार्टीमध्ये अनेक इच्छुक आहेत आणि अपोजिशन वाली जे दुसरी तुमच्या सहयोगी पार्टी आहे उद्धव ठाकरे साहेब, त्यांचे बी एक उमेदवार ते पण खूप तयारी करतायत, ते पण इच्छुक आहेत. तर जागा कशी सोडण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय? कसं आहे, महाविकास आघाडी जो उमेदवार देईल त्याच्यासाठी सर्व इच्छुक उमेदवार जरी असले, पण जो उमेदवार महाविकास आघाडी जो फायनल करेल त्याच्या मागे सर्वजण उभं राहतील आणि त्या उमेदवाराला निवडून आणतील. तुमची काय strategy मतदारसंघाची? नाही, मी स्वतःसाठी इच्छुक आहे आणि मी स्वतः उच्च शिक्षित उमेदवार आहे. नवीन चेहरा म्हणून मी पर्याय देत आहे आणि चांगलं काम करण्याची तयारी आहे. मी 85-86 पासून काम करतोय शिवसेनेचं उद्धव गटाच. छगन भुजबळ साहेबच्या हातची शाखा बुकणी झालेली. आता आमच्यामध्ये चालली चौघजण हरियस मध्ये. चौघातून कोणी तिकीट आणलं तर आम्ही पक्षाचं काम करू. राष्ट्रवादीच काम करतात. राष्ट्रवादीला तिकीट दिलं तर राष्ट्रवादीचं काम करू. आता पारंपरिक तर ही जागा राष्ट्रवादीला सुटते. जे आता समजा पक्षाने जे काही उद्धव साहेब सांगतील ते काम करू आम्ही. काय वाटतं दादा? महाविकास आघाडीलाच प्राधान्य द्यायला पाहिजे आणि नवीन चेहऱ्याला संधी देण्यात यावी अशी माझी इच्छा आहे. कोण नवीन चेहरा कोण? डॉक्टर संजय पगार साहेब यांना सहकार्य करावं सर्वजण त्यांनी आणि काम करण्याची वडे आणि पुन्हा उमेदवार हा शिकल्या सवरलेला आहे आणि त्यांचे काम करण्याची धडाडी बी आहे. रनिंग आमदाराबद्दल बी लोक म्हणतात की खूप काम केलं, त्यांच्या लोकांमध्ये संपर्क आहे, लोकांमध्ये बसून जेवतात, लोकांना भावनिक लग्न कार्यात सगळ्या गोष्टी सहभागी असतात. काय वाटतं? अरे ज्याची त्याची इच्छा असते. आता माझा ज्याचा परिचय मी त्याला चांगला म्हणाला, ज्याचं त्याचं हे आहे. आणि जे लोक म्हणतात ते खरं आहे का? काय सांगू शकतो मी? आता ज्याचं त्याचं समोर सांगितलं मी, त्याचा परिचय आणि त्याचं हे राहतं. किनगाव चौफुलीनंतर आता आपण आलो आहोत मालडी फाटा या गावाला आलो. इथून जाणून घेऊयात या मतदारसंघातील लोकांना, म्हणजे या गावातील लोकांना काय वाटतंय. काय वाटतं बाबा, सरकारवर खुश आहे? सरकारवर गंज खुश आहे, पण शेतकऱ्याकडे पाहिजे ना सरकार. विकायला लागले शेतकरी. आज का असं का म्हणतात? मग आता काय म्हणावं, सरकार चांगलं म्हणावं लागेल. कोण होईल आमदार? आता हे नाही सांगते आमदार तर कुठेच राहणार आहे ना. विरोधी पार्टी? विरोधी पार्टी असली काय असली कुठेच येणार 100%. सरकार तुमचंच आहे ना. हो ना, तुम्ही सरकारला आधी नाव ठेवलं. ठुलो पण हे शेतकऱ्याकडचं ठुलो. ते आमदार बद्दल थोडं नाराज आहे आम्ही. आमदार 100% हेच राहणार. क्या लागता मामा, काय कोण होईल आमदार? काय आमदार हे सांगते कुठे होईल म्हणजे महाराष्ट्रात कोणता नेता आवडतो तुम्हाला? एवढं नाही माहिती बाबा. देवेंद्र फडणवीस, शरद पवार, उद्धव ठाकरे? सांगते अरे बोला बोला, कोण होगा आमदार? कुचे साहेब. का? कुचे साहेब चांगले काम केले आपल्या तालुक्यात. बेस्ट काम केले. काय वाटतं? पूज्य साहेब आमदार होते यंदा. आणि पूज्य साहेब म्हणजे जेव्हाही फोन केला तेव्हाही हजर राहते पूज्य साहेब. आम्हाला तर असं वाटतं पूज्य साहेबच व्हावं. काय महाराष्ट्रातला कोणता नेता आवडतो? राज ठाकरे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस? वरचं नाही एवढं, खालचं सांगा तरी पण आम्हाला. एखादा आवडतोच ना माणसाला. जरांगे पाटील, अजून कोणी दुसरा, प्रकाश आंबेडकर, खूप लोक आहे ना. गोपीचंद पडळकर आहे, त्यावर आपले फडणवीस साहेब आहे, मोदी साहेब आहे. सरकारवर खुश आहे? हा, सरकारचं काही अडचण नाही, सरकार खुश आहे. तुम्ही खुश आहे? आम्ही खुश आहे. कुठली योजना आवडते सरकारची? सरकारचा सध्या तर सगळ्याच योजना चांगल्या आहे. तुम्हाला माहित असली, तुम्हाला आवडली? सरकारला योजना देते ते आता जे अनुदान वगैरे हे ते शेतकऱ्याला नुकसान भरपाई. तुमचं काय नाव, गाव? माझा अमोल मुंजाळ, राहणार मार्डी, तालुका अंबड, जिल्हा जालना. जरांगे पाटील काय? जरांगे पाटील काय म्हणते? जरांगे पाटील काही कोणाला नाही. मतदान करणार? मतदान आता जरांगे पाटील ज्याला म्हणते त्यालाच. जरांगे पाटील म्हणजे स्वतःचे उमेदवार द्यायचे. स्वतः आम्ही लढू ना, त्याला काय अडचण. हे म्हणते नारायण कुचे साहेबच आमदार होतील. आमदार आता जे
घडतं ते त्या हिशोबाने चालवत लागेल ना आपल्याला. आता विचार होईल ना सगळ्याचा. आरक्षण दिलं का भाजपने? आरक्षणही दिलं ना. दिलं ना आरक्षण. कुठं दिलं? 10% काय होतं? जे हिशोबाने जो कुंभीमध्ये येईन त्याला तर द्यावं तर लागणारच ना. तुम्ही आहे का कोण? आम्ही कुंभी नाही ना. कुंभी आम्ही आहे पण आमचं प्रमाणपत्र सापडलं नाही अजून. बघणं चालू आहे ना.